रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ, एफडीए आणि पुरवठा विभाग कार्यवाही करेल का? नागरिकांचा संतप्त सवाल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून गरीब आणि गरजू नागरिकांना दिला जाणारा रेशनचा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत. अनेक ठिकाणी तांदळात तुटलेले दाणे, कचरा, दुर्गंधी आणि निकृष्ट गुणवत्ता असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जातो आहे. अशा प्रकारच्या तक्रारी इतर भागातही नोंदवल्या गेल्या आहेत. नागरिकांचा सवाल असा आहे की हा तांदूळ लाभार्थ्यांच्या ताटात पोहोचण्यापूर्वीच त्याची गुणवत्ता तपासली जाते का? अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असताना अन्न आणि औषध प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभाग तातडीनं नमुने तपासून दोषींवर कारवाई करणार का? गरिबांच्या हक्काच्या अन्नाशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी रेशन दुकानांची अचानक तपासणी करून तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होते आहे. प्रश्न एकच, गरिबांच्या ताटात निकृष्ट तांदूळ का आणि याला जबाबदार कोण?